विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नितीन सर ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण जो तुमचा क्लास 10 चा पहिला चॅप्टर स्टार्ट केलेला आहे ग्रॅव्हिटेशनल, त्याचा नेक्स्ट व्हिडिओ बनवत आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण केप्लर्स लॉ शिकलो आणि त्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रॅव्हिटेशनची डिस्कव्हरी कशी झाली हे शिकलो। हे तीनही व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर या तीनही व्हिडिओची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, बरोबर। आणि तुम्हाला जर व्हिडिओ समजला नाही किंवा काही जर अडचणी असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओसाठी। आजचा आपला टॉपिक आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अँड मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपेटल फोर्स, UCM म्हणतो आपण याला। इन शॉर्ट काय म्हणतो, याचा U, याचा C आणि याचा M, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीपेटल फोर्स हा टॉपिक आपल्याला आज शिकायचा आहे। त्यामध्ये फर्स्ट काय सांगितलेलं आहे, कन्सिडर अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड। आपल्याला एक ऑब्जेक्ट कन्सिडर करायला लावलाय, ते सर्कल मध्ये मूव्ह होते विथ कॉन्स्टंट स्पीड। असं कोणतं ऑब्जेक्ट पाहिलंय हो मित्रांनो तुम्ही? तर असं एक ऑब्जेक्ट मी तुम्हाला सांगतो। आता बघा, तुम्ही जे घड्याळ वापरताय त्या घड्याळामध्ये 3 काटे असतात, एक मिनिट काटा, एक सेकंद काटा आणि एक तास काटा। या प्रत्येक काट्याचं जे टोक आहे ते कॉन्स्टंट स्पीडने फिरतंय, बरोबर। आता तुम्हाला मिनिट काटा आणि तास काटा जो आहे तो फिरताना लगेच दिसणार नाही, पण तो फिरतोय, तुम्हाला पण माहिती, त्याला खूप वेळ लागतो। पण जो सेकंद काटा आहे त्याला जर तुम्ही पाहिलं, घड्याळाच्या सेकंद काट्याला जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की तो कॉन्स्टंट स्पीडने काय होतोय, फिरतोय। मग त्याची जी मोशन आहे त्यालाच म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। मोशन होत असताना त्याचा स्पीड काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे। त्या मोशनला काय म्हणतात, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन। त्यानंतर we have seen earlier that such a motion is possible when object is constantly acted upon a force directed towards center of circle। याच्या मोशन आहेत या केव्हा पॉसिबल आहेत, जेव्हा तो जो ऑब्जेक्ट आहे तो जो मूव्ह होतोय त्या ऑब्जेक्टच्या सेंटरकडे कुठला तरी एक फोर्स डायरेक्ट पाहिजे। तो ऑब्जेक्ट ज्या सर्कलमध्ये मूव्ह होतोय त्या ऑब्जेक्टच्या सर्कलच्या सेंटरकडे कुठला तरी एक फोर्स डायरेक्टेड पाहिजे। आता आपण केप्लर्स लॉ मध्ये जे एक्झाम्पल घेतलंय ते एक्झाम्पल मी ते स्क्रीनवरती ड्रॉ करतोय बघा। सपोज आपण एक असं सर्कल कन्सिडर केलं होतं, बरोबर। आणि सर्कलचा जो सेंटर आहे तिथे आपण कोण म्हणलं होतं, सन आहे, बरोबर। आणि इकडे कुठल्या तरी एका पॉइंटला कुठला तरी प्लॅनेट असेल, समजा आपण अर्थ घेऊ, बरोबर। मग इथे अर्थ आहे आणि इथे काय आहे, सन आहे। अर्थ काय होते, सनच्या अराउंड असं एक सर्कल मध्ये काय होते, फिरत असते। समजतंय? हा पाथ इलिप्टिकल आहे, पण तुम्हाला 10 साठी तुम्ही सर्कल समजू शकता, बरोबर। इलिप्स पण तुम्ही शिकलेला आहात, 10 साठी सर्कल समजा, काही प्रॉब्लेम नाही। मग एका सर्कल मध्ये हा काय होतोय, रोटेट होतोय, रिव्हॉल्व होतोय, फिरतोय, बरोबर। आपल्याला माहिती आहे ना, सूर्याला पूर्ण चक्कर पूर्ण करायला, सूर्याभोवती पृथ्वीला पूर्ण चक्कर करण्यासाठी किती दिवस लागतात, 1 वर्ष, 365 दिवस। मग 365 दिवसात अर्थ एक चक्कर पूर्ण करते। पण हा अर्थ अशी गोल गोलच का फिरते हे आपण प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये शिकलोय ना। अर्थ अशी गोल फिरते याच्या मागचं कारण काय, तर सेंटरकडे एक फोर्स अट्रॅक्ट असतो, बरोबर। कोणाच्या, या सर्कलच्या सेंटरकडे म्हणजे सनकडे एक फोर्स अट्रॅक्ट असतो, किंवा सन अर्थला कुठल्या तरी एका फोर्सने काय करत असतो, ओढत असतो, बरोबर। मग त्याच फोर्सला कोणता फोर्स म्हणतो मित्रांनो आपण, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, FG, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन। आणि तोच ग्रॅव्हिटेशन फोर्स जो आहे त्याचं इथे नाव वेगळं पडलं, त्याचं इथे नाव काय पडलं, सेंट्रीपिटल फोर्स। वेगळं नाव पडलं नाही हा, त्याला इथे कोणत्या नावाने ओळखलं जातं, सेंट्रीपिटल फोर्स। समजलंय सर्वांना? काय
वी हॅव सीन अर्लियर दॅट सच अ मोशन इज पॉसिबल ओनली व्हेन, आपण आधी पाहिलंय सेंटरकडे कुठल्या फोर्सने जर ओढलं नाही तर तो गोल 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 फिरेल का? नाही. मग सेंटरकडे जो फोर्स ओढतोय त्या फोर्सचं नाव आपण पाहिलं होतं, त्याचं नाव काय आहे? सेंट्रिपेटल फोर्स. आणि तोच इथे सेंट्रिपेटल फोर्सचं काम कोण करतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. समजताय? सेंट्रिपेटल फोर्सचं काम कोण करतंय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जर अर्थ आणि सन मध्ये ग्रॅव्हिटेशन नसतं तर अर्थ सनच्या अराउंड सर्क्युलर ऑर्बिट मध्ये म्हणजे अशी गोल गोल फिरली असती का? नाही. समजतंय सर्वांना? त्यानंतर नेक्स्ट, इफ एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, एम काय सांगितलंय? मास सांगितलंय. बरोबर, एम काय सांगितलंय? मास. त्यानंतर व्ही काय सांगितलंय? स्पीड. मास म्हणजे त्याचं वजन. व्ही काय सांगितलंय? त्याचा मूव्ह होण्याचा स्पीड. आणि आर काय सांगितलंय? रेडियस ऑफ सर्कल. ज्या सर्कल मध्ये ते रिव्हॉल्व होतंय त्या सर्कलची काय? रेडियस. बरोबर, इथून इथे असेल ना, त्या सर्कलची रेडियस स्मॉल आर. देन इट कॅन बी शोन दॅट दिस फोर्स, जो तुमचा सेंट्रिपेटल फोर्स आहे तो किती असतो? mv² डिवाइड बाय आर. समजलंय? डायरेक्ट व्हॅल्यू दिली 11th तुम्हाला याचं प्रूफ भेटेल. बरोबर, तो जो फोर्स आहे तो किती असतो? mv² अपॉन आर. मास इंटू व्हेलॉसिटीचा स्क्वेअर डिवाइड बाय रेडियस असा तो फोर्स असतो. बरोबर. नेक्स्ट काय सांगितलंय बघा, इफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड सन इन सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कोणताही प्लॅनेट, आपण आधीच्या एक्झाम्पल मध्ये काय घेतलं होतं? अर्थ रिव्हॉल्व होते. आता इथे काय म्हटलंय त्यांनी? कोणताही प्लॅनेट. इफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड सन इन सर्क्युलर ऑर्बिट इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, then its centripetal force acting on the planet towards the sun must be mv² upon r. मग जो सेंट्रिपेटल फोर्स आहे सनच्या अराउंड जे सगळे काही प्लॅनेट फिरतात त्यांचा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तो किती असेल? mv² डिवाइड बाय आर. बरोबर. आणि तिथे m जे आहे ते काय? m इज द मास ऑफ प्लॅनेट, v इज द स्पीड अँड r इज इट्स डिस्टन्स फ्रॉम सन. समजलंय सर्वांना? मग कोणताही प्लॅनेट सनच्या अराउंड फिरतोय तर तो काय कोणत्या फोर्सला घेऊन फिरतोय? mv² अपॉन आर. समजलंय? बरोबर. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, सेंट्रिपेटल फोर्स असा कुठलाही फोर्स नाहीये. दुसरा जो फोर्स आहे तो त्याचा रोल काय करतोय? प्ले करतोय. जसं तुमच्या वर्गामध्ये मॉनिटर असतो. बरोबर, मॉनिटर काय करतो? त्याचं काम करतो. मग कोणताही एक मुलगा मॉनिटर असू शकतो. तसंच इथे कोणताही एक फोर्स सेंट्रिपेटल असू शकतो. मग सेंट्रिपेटलचं काम काय? तर सेंट्रिपेटलचं काम फक्त एकच आहे की त्याला गोल 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 फिरवणं. बरोबर. मग आता इथे अर्थ आणि सनच्या एक्झाम्पल मध्ये सेंट्रिपेटलचं काम कोण करतंय? तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स हाच काय असेल? सेंट्रिपेटल फोर्स. जसं की वर्गामध्ये तुमचा मित्र, बरोबर, काही नाव असेल, त्याचं कुठलंही एक नाव असेल, तो मॉनिटरचं काम करत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? मॉनिटर. बरोबर. तसंच इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रिपेटलचं काम करतोय म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय म्हटलं जातं? सेंट्रिपेटल फोर्स. जसं तुम्ही दगडाचं एक्झाम्पल पाहिलं होतं, स्टोन. बरोबर, दगड असा सर्कल मध्ये फिरवला होता. त्या केसमध्ये काय होतं? दोऱ्यामध्ये जे टेन्शन होतं ते कुठं होतं? सेंटरकडे. मग ते कोणाचं काम करत होतं? सेंट्रिपेटलचं. मग तिथे टेन्शन ऐवजी काय म्हणणार आपण त्याला? सेंट्रिपेटल फोर्स. समजलंय सर्वांना? त्यानंतर नेक्स्ट काय म्हणतात बघा, the speed of the planet can be expressed in terms of period of revolution as follows. जो प्लॅनेटचा स्पीड आहे तो इन टर्म्स ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. बरोबर, कॅपिटल टी. हे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन काय असतं रे मित्रांनो? टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. जसं तुम्ही घड्याळाचं एक्झाम्पल घेतलं सेकंड काट्याचं, तर सेकंड काट्याला एक चक्कर पूर्ण करायला किती वेळ लागतो मित्रांनो? 60 सेकंद. मग तो काय झाला त्याचा? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. मग त्यांनी काय केलं? जे स्पीड ऑफ प्लॅनेट आहे त्याचं आणि पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचं एक एक्सप्रेशन फाइंड आउट केलं, एक मॅथमॅटिकल रिलेशन
फाइंड आउट केलं. आता ते कसं फाइंड आउट केलं ते आपण बघू. द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ ऑर्बिट. कोणताही प्लॅनेट मित्रांनो काय पूर्ण करतोय, सर्कल पूर्ण करतोय. मग तो जे डिस्टन्स ट्रॅव्हल करल, बरोबर, कोणताही प्लॅनेट जे डिस्टन्स ट्रॅव्हल करल म्हणजे असं एक पूर्ण तो काय करतोय, सर्कल कंप्लीट करतोय. मग त्याने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय तेच काय असेल मित्रांनो, सर्कलचा सर्कम्फरन्स. आणि तो किती असतो, 2 पाय आर. मग इथे त्यांनी तेच सांगितलंय, पेरिमीटर ऑफ ऑर्बिट, किंवा तुम्ही त्याला कशाने ओळखता, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. तो किती असेल, 2 पाय आर. त्यानंतर आर काय घेतलंय, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आर काय घेतलंय, डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. बरोबर. सपोज तुमचा असा एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, तर इथून तर इथपर्यंत, इथे असेल सन आणि इथे असेल एनी प्लॅनेट. इथून तर इथपर्यंत डिस्टन्स काय घेतलंय, आर. टाइम टेकन पिरियड इज इक्वल टू पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. टाइम टेकन इज इक्वल टू पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि तो किती घेतलाय मित्रांनो, कॅपिटल टी. म्हणजे याला इथून एक चक्कर पूर्ण करून इथे येण्यासाठी जो टाइम लागतोय, जो वेळ लागतोय, त्याला काय म्हटलं जातं, कॅपिटल टी. 1000 प्लॅनेट अर्थ असेल तर तो किती लागतोय, 1 इयर 365 डेज. अदर प्लॅनेटला वेगळे लागते. मग त्यावरून त्यांनी एक फॉर्म्युला बनवला, जसं v इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. हा फॉर्म्युला कुठून आलेला आहे, हे बघा, आपल्याकडे स्पीडचा फॉर्म्युला होता, आपण 9th ला शिकलो होतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. तोच फॉर्म्युला वेलोसिटीसाठी घेतला, डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. मग पूर्ण एक सर्कल पूर्ण करत असताना तो किती अंतर जातो, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल 2 पाय आर एवढं डिस्टन्स. आणि त्याला टाइम किती लागतो, कॅपिटल टी. मग हे फॉर्म्युला काय आला, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड ते किती घेतलं त्यांनी, 2 पाय आर. आणि टाइम टेकन किती घेतलं त्यांनी, कॅपिटल टी. बरोबर. त्यानंतर हा फॉर्म्युला पुढे कसा केला बघा. आपण आत्ताच पाहिलं, फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. फोर्स इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. हे रिलेशन आपण वरती शिकलो सेंट्रीपेटल फोर्सच्या केसमध्ये. बरोबर. त्यांनी काय केलं, तर त्यांनी हा जो व्ही स्क्वेअर आहे याची व्हॅल्यू इथून आणली. बरोबर ना, ही व्ही ची व्हॅल्यू किती, 2 पाय आर अपॉन टी. मग हा जो एम आहे, एम तसाच ठेवला. व्ही स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिलं, 2 पाय आर अपॉन टी. आणि ब्रॅकेटचा काय केला, स्क्वेअर डिवाइड बाय स्मॉल आर, तसंच ठेवलं. नंतर पुढे एक्सप्रेशन कसं झालं बघा. हा एम जो आहे, हा एम हा तसाच लिहिला इथे. हा पाय जो आहे त्याचा स्क्वेअर होईल, कारण तो ब्रॅकेट मध्ये ना, पायचा स्क्वेअर इथे लिहिला. 2 जो आहे, 2चा पण काय होईल, स्क्वेअर. मग 2चा स्क्वेअर 4 इथे लिहिला. त्यानंतर हा जो आर आहे, या आरचा काय होईल मित्रांनो, आर स्क्वेअर होईल. बरोबर. आणि खाली एक आर आहे, म्हणजे हा आर आणि हा आर स्क्वेअर काय होईल, कॅन्सल. मग एकच आर शिल्लक राहील, तो लिहिला. आणि हा जो खालचा टी आहे, हा टी ब्रॅकेट मध्ये आहे ना, मग टीचा पण काय होईल, स्क्वेअर. मग आपल्याला फायनल एक्सप्रेशन काय भेटेल, 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. हे आपलं असेल फायनल एक्सप्रेशन. समजलंय. त्यानंतर त्यांनी काय केलं, मल्टिप्लाय अँड डिवाइडिंग बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरने याला मल्टिप्लाय केलं आणि आर स्क्वेअरने याला काय केलं, डिवाइड केलं. बरोबर. मग कसं येईल बघा, इथे आर स्क्वेअरने जर मल्टिप्लाय केलं तर इथे काय येईल, इंटू आर स्क्वेअर. बरोबर. आणि डिवाइड केलं तर इथे पण काय येईल, इंटू आर स्क्वेअर. मग आता वरती बघा, आर इंटू आर स्क्वेअर आहे, मग त्याचं काय होईल, आर क्यूब. आणि खालचा जो आर स्क्वेअर आहे तो तसाच राहील. समजलंय सर्वांना. वरती आर इंटू आर स्क्वेअर काय होईल, आर क्यूब. आणि खालचा जो आर स्क्वेअर आहे तो तसाच राहील. त्यानंतर नेक्स्ट बघा, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर. हे कुठून आले, हे बघा, 4m पाय स्क्वेअर तसेच. त्यानंतर इथे आर क्यूब झालं होतं, मग ते इकडे लिहिलं, आर क्यूब अपॉन इथे टी स्क्वेअर जो होता, हा टी स्क्वेअर, या एक्सप्रेशन मधला हा टी स्क्वेअर, याला कुठे लिहिलं, इथे लिहिलं. आणि खाली जो आर स्क्वेअर आला होता तो कुठे लिहिला, इथे
लिहिला, बरोबर. मग आता आपल्या एक्सप्रेशन मध्ये दोन टर्म भेटले आपल्याला, एक 4m² अपॉन r² आणि एक r³ अपॉन t². हे r³ अपॉन t² का सेपरेट लिहिलं, तर हे केपलर लॉ मध्ये, केपलरचा थर्ड लॉ शिकला होता ना, t² अपॉन r³ इज इक्वल टू कॉन्स्टंट. किंवा तुम्ही तो लॉ असा शिकला होता, t² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r³ आणि त्यानंतर हा r³ खाली घेऊन t² अपॉन r³ इज इक्वल टू कॉन्स्टंट k असं घेतलं होतं, बरोबर. मग आता नंतर काय केलं त्यांनी बघा, हा जो t² अपॉन r³ आहे याच्याऐवजी k लिहिला. इथे बघा t² अपॉन r³ आहे, पण इथे r³ अपॉन t² आहे. मग हे जर उलट केलं r³ अपॉन t², तर हा k कुठे जाईल मित्रांनो, खाली जाईल. मग तो कुठे लिहिला, इथे खाली लिहिला. मग वरती बघा काय 4m² अपॉन r² तसाच, आणि हे r³ अपॉन t² याच्याऐवजी काय लिहिलं, 1 अपॉन k, बरोबर. इथपर्यंत क्लिअर झालंय सर्वांना. त्यानंतर बघा 4m², 4 कॉन्स्टंट आहे, m मास ऑफ द प्लॅनेट बदलत नाही, बरोबर. पायची व्हॅल्यू 3.14 बदलते का, नाही. k कॉन्स्टंट आहे, तो पण बदलत नाही. मग आपण हे जे 4m²k या सगळ्याला काय म्हटलं, एक कॉन्स्टंट जो कधीही चेंज होत नाही, समजलंय. मग आता हे 4m² अपॉन k या सगळ्यांच्या ऐवजी एक काहीतरी आपण कॉन्स्टंट म्हणलं त्याला, आणि मग आपण सांगितलं की f इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू काय शिल्लक राहिलंय, 1 अपॉन r², कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन r², बरोबर. मग f इज इक्वल टू काय भेटलं आपल्याला, कॉन्स्टंट इंटू 1 अपॉन r². त्यानंतर नेक्स्ट, फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r², 1 अपॉन r² आहे ना, मग काय भेटलं, फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू r². मग इथून आपल्याला काय कन्क्लूड झालं बघा, thus Newton law concluded that centripetal force, which is the force acting on the planet and is responsible to its circular motion, must be inversely proportional to square of distance between them किंवा square of distance between planet and sun. तर आपण शिकलो होतो न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्यामध्ये काय शिकलो होतं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. मग इथे एक प्रूफ झालं काय, फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स, समजलंय सर्वांना. त्यानंतर बघा, न्यूटन आयडेंटिफाइड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पॉस्टुलेटेड स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्यांनी आयडेंटिफाय केलं की हा जो फोर्स आहे तो फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, बरोबर. आपण याला सेंट्रिपेटल नाव दिलं होतं, पण हा जो फोर्स आहे हा काय आहे, फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. आणि मग त्यांनी काय केलं, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन तयार केलं. तुमच्या जे युनिव्हर्सल लॉ मध्ये एक जो भाग आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, त्यालाच म्हणतात इनव्हर्स स्क्वेअर लॉ, बरोबर. त्यानंतर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्सेस इन नेचर बट कंट्रोल युनिव्हर्स अँड डिसाइड इट फ्युचर. जो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो खूप वीक आहे, मच वीकर आहे, म्हणजे खूप कमकुवत आहे अदर फोर्स पेक्षा, पण तरी पण हा फोर्स पूर्ण युनिव्हर्सला, पूर्ण जगाला कंट्रोल करतो आणि त्याचं फ्युचर काय करतोय, डिसाइड करतोय. हे का होऊ शकलं मित्रांनो, बघा, दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट. अर्थचं जे मास आहे ते खूप मोठं आहे, सनचं जे मास आहे ते पण खूप मोठं आहे, बरोबर. अर्थ जे आहे सनपेक्षा आकाराने खूप लहान आहे, पण अर्थचं जर मास तुम्हाला वरच्या वर बघायचं असेल तर एकावरती 23 शून्य लिहायचे एवढे किलो अर्थचं मास आहे, समजलंय. एकावरती 23 शून्य लिहायचे एवढे किलो अर्थचं मास आहे. जे कोणी पण टीचर हे व्हिडिओ बघत असतील ते म्हणतील की नाही एकावरती 23 शून्य असं मास नाही, तर त्यांच्यासाठी अर्थचं जे मास आहे त्याचा आकडा थोडासा वेगळा आहे. तो किती, 6.24 इंटू 10⁻23 kg, बरोबर. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा की एकावरती 23 शून्य लिहायचे एवढे किलो अर्थचं मास आहे. नंतर यूज युअर ब्रेन पॉवर, तुम्हाला ब्रेन पॉवर यूज करायला लावली, बरोबर.
आता हे जे ब्रेन पॉवर यूज करायचं याचा आन्सर मी तुम्हाला सांगणार नाहीये, याचा आन्सर तुम्ही फाइंड आउट करायचा आणि कमेंट मध्ये मला सांगायचंय. त्यांनी असं विचारलंय, इज देअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट केप्ट ऑन द टेबल ऑर बिटवीन यू अँड युअर फ्रेंड्स सिटिंग नेक्स्ट टू यू. बरोबर, तुम्ही बसलायत, समजा तुम्ही खुर्चीवर बसलायत, पुढे एक खुर्ची रिकामी आहे आणि त्यानंतर पुढच्या खुर्चीवर एक खुर्ची रिकामी सोडून पुढच्या खुर्चीवर तुमचा मित्र बसलाय. तर त्यांनी असं विचारलंय की ती जी म्हटली खुर्ची आहे त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल का, तुमच्यामुळे त्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागेल का. आणि ते काय म्हणतात, इफ येस व्हाय डोंट द टू मूव्ह टुवर्ड्स ईच अदर. जर तो फोर्स लागत असेल तर ते दोघं जण एकमेकांकडे मूव्ह का होत नाहीत, एकमेकांकडे जात का नाहीत. समजलाय. बरोबर, या क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला सांगायचंय. बरोबर, एक हिंट देतो, ज्यावेळेस आपण न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो होतो तो जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला भेटेल. बरोबर, ठीक आहे. तर मग आपण या व्हिडिओमध्ये पाहिलं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपेटल फोर्स. एक रिवाइज, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कोणाला म्हणतात, असा ऑब्जेक्ट जो सर्क्युलर मोशन मध्ये आहे आणि त्याचा स्पीड काय, कॉन्स्टंट. बरोबर, आणि सेंट्रिपेटल फोर्सचं मॅग्निट्यूड काय, mv² डिवाइड बाय r. त्यावरून आपण केप्लरचा जो थर्ड लॉ आहे तो पण काय केलाय, प्रूव्ह केलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डू यू नो हा कन्सेप्ट शिकू. लो अँड हाय टाइड्स, समुद्राला जी भरती आणि ओहोटी येते ती कुणामुळे येते, मूनमुळे येते, चंद्रामुळे येते. बरोबर, मग चंद्राचा मूनचा यामध्ये काय रोल आहे ते शिकू आणि नंतर आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा टॉपिक शिकू. टिल देन कीप स्टडी अँड ऑल द व्हेरी बेस्ट.